नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास। सन 2014 ला मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन आयुक्त यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बाबत आदेशित केलं होतं। सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर परिवहन आयुक्त यांनी महा ई टेंडरिंगद्वारे ई टेंडर दाखल केले होते। शासकीय नियम असा सांगतो की 10 लाखावरील खरेदी किंवा 10 लाखावरील सेवा या प्रोव्हाइड करायच्या असतील तर त्याच्यासाठी ई टेंडरद्वारे जाहिरात करणं किंवा ई टेंडरिंगद्वारे खुली स्पर्धा करणे हे आवश्यक आहे। त्यानुसार 2014 ला ही खुली स्पर्धा करण्यात आली। नंतर त्या टेंडरचं काय झालं हे संशोधनाचा बाब आहे। मात्र केंद्र सरकारच्या तालावरती जाऊन परत 2024 आणि 21 मध्ये कायदा बदलण्यात आला आणि हा कायदा बदलल्यानंतर परत हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं टेंडर परिवहन आयुक्त यांनी त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटला दिलं। त्यामुळे खुली स्पर्धा झाली नाही आणि त्यामुळे गुजरात आणि इतर राज्यांच्या काही इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर हे खूप अवाढव्य आहेत आणि ही नागरिकांची चाललेली लूट आहे, हा एक भ्रष्टाचार आहे। याच बाबतीत मनीष देशपांडे, मी व अभिजित खेडकर यांनी चीफ सेक्रेटरी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याबाबत धाव घेतलेली आहे।